नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुकी ही आदर्शसाठी कॉफी घेऊन येते आणि तिला स्वतःला सुद्धा तेव्हा मात्र सुकी टेन्शनमध्ये दिसते. तर आदर्श तिला विचारतो की काय ग सुकी, कसला विचार करतेस आणि 1 मिनिट कल्याणी तुझं काम करू शकली नाही का असे विचारतो. तेव्हा सुकी म्हणते की नाही पण आणि हो पण. आदर्श विचारतो की म्हणजे, तर सुकी म्हणते की अरे ब्रो, कल्याणी ताईने सार्थकला समजावले आणि सार्थकला सुद्धा ते पटले सुद्धा, पण राहून राहून मला असे वाटते की जे घडायला नको होते ते घडले असे वाटते, किंवा जे घडले ते त्या पद्धतीने घडायला हवे होते की नाही ते मला नाही कळत. आणि मला इतकेच कळते की माझे असे म्हणणे सुद्धा नाही की सार्थकने आनंदीला विसरावे, पण 6 वर्षाचे प्रेम असे अचानक नाही विसरू शकत. मला इतकेच वाटते की सार्थकने त्याच्या आयुष्यात माझे थोडी तरी जागा त्याने द्यावी. तेव्हा आदर्श विचारतो की थोडीशीच का सुकी, तुझे हे काही बोलते ते मला अजिबात नाही पटत. सॉरी, पण तू यामुळे स्वतःसाठी अडचण निर्माण करू शकते. तुमच्या रिलेशनशिप मध्ये तुझी अजूनच कोंडी होईल आणि हा गुंता खूप वाढेल. सुकी म्हणते की हो ब्रो, खरंच खूप अस्वस्थ होते आणि असे वाटते की माझ्याकडून काही चूक तर झालेली नाही ना. अरे ब्रो, मी सार्थकच्या आयुष्यात उगाच आले का? तर आदर्श म्हणतो की नाही सुकी, असे अजिबात नाही, तू असं चुकीचा विचार करू नकोस. सुखदा म्हणते की अरे, ज्या दिवशी असे होईल की सुखदा ही सार्थकच्या आयुष्यात अडचण झाली असे वाटेन, त्या दिवशी मात्र मी निघून जाईन. आदर्श म्हणतो की सुकी, काय बोलतेस तू हे? ब्रो, अरे खरंच मी खूप विचार केला की आनंदी जर सार्थकच्या आयुष्यामध्ये परत आली तर खरंच मी निघून जाईल. ते ऐकून तर आदर्शला धक्का बसतो आणि सुकी तेथून रूम मध्ये निघून जाते. त्यानंतर इकडे रुंदा आणि शलाका मात्र आपल्या पायस दाबत असतात. तर शलाका म्हणते की आई, मला एक गोष्ट कळत नाही की आता आपण पुढे काय करायचे, कशा पद्धतीने सार्थकच्या आयुष्यामधून त्या सुखदाला बाहेर काढायचे. आणि ती आनंदी मात्र काहीच करत नाही. तिला असे वाटते की तिला सार्थकच्या आयुष्यात पुन्हा नाही यायचे. रुंदा म्हणते की नाही शलाका, एकमेकांवर इतके प्रेम करणारे हे 2 जीव एकमेकांशिवाय नाही राहू शकत, त्यांना तर एकत्र यावेच लागेल. शलाका म्हणते की आई ते कसं? तर रुंदा म्हणते की अगं, माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन तर तयारच आहे, पण योग्य वेळ आल्यानंतर योग्य गोष्ट तर करायलाच हवी, बाकी काही नाही. तर शलाका म्हणते की नाही आई, तरी सुद्धा एक प्रश्न मात्र माझ्या समोर येतोच. अगं आई, ज्या आनंदीला आपण घराबाहेर काढण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत होतो, मग त्याच आनंदीला आपण परत सार्थकच्या आयुष्यात आणण्यासाठी इतके प्रयत्न करतो, मग हेच मला आई कळत नाही की आपण बरोबर करतो की चुकीचे करतो. ती सुखदा बरी की ती आनंदी? रुंदा म्हणते की तू उत्तर शोध आणि तुझ्या जवळच ते ठेव. माझे मात्र ठरलेले आहे की काही झाले तरी सुखदा नक्की आज ना उद्या या घराच्या बाहेर जाणार म्हणजे जाणारच. शलाका म्हणते की आई, अगं मला मान्य आहे की सुखदा खूप फटकळ आहे, ती पुढे जाऊन आपल्याला त्रास सुद्धा देऊ शकते, पण असे नाही की आनंदी आपल्यासाठी चांगली आहे म्हणून. आपल्याला कसे वाटते की सार्थकची सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर व्हायला हवी, मग त्यामध्ये सुखदा आपल्याला अडचण आहे, मग तशी आनंदी सुद्धा अडचण होऊ शकते. रुंदा म्हणते की नाही. तर शलाका विचारते की कसे? तर रुंदा म्हणते की आनंदी ही सोशिक आहे, आपण तिला कितीही त्रास दिला तरी तो सहन करेन आणि ती इथेच राहील, पण सुखदा मात्र नाकी नऊ आणेन आपल्यावर, म्हणून सुखदा आपल्यासाठी जास्त धोकादायक आहे. त्यामुळे काही झाले सुखदाला शेवटी या घराच्या बाहेर जावेच लागेल, हे मात्र नक्की. तर शलाका म्हणते की अगं आई. तर रुंदा म्हणते की हे बघ शलाका, तू मात्र आता मला काही सांगू नकोस. ही आणि बिन नाही, माझे ठरलेले आहे की सुखदा या घराच्या बाहेर जाणार आणि आनंदी या घरात येणार, हे मात्र फायनल. त्यानंतर इकडे सार्थक आपल्या रूम मध्ये इतका भडकलेला असतो आणि आनंदीच्या वागण्यामुळे त्याला खूप टेन्शन सुद्धा येते. आनंदीचा फोटो आपल्या हातात घेऊन जी आनंदी त्याला जे काही बोललेले असते की मी आता तुमची आनंदी नाही, कल्याणी आहे, आणि विशालचा हात तिने हातात धरलेला असतो. यामुळे सार्थकची आणखीनच खूप चिडचिड होत असते आणि सार्थक सर, तुम्ही सुद्धा आता पुढे जा, मी तर मूव्ह ऑन झालेत, आणि म्हणतो की आनंदी तुम्ही असे वागूच कसं शकता, माझा तर अजून सुद्धा विश्वास नाही बसत. ठीक आहे, मग मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात नकोय, मी नाही येणार तुमच्या आयुष्यात, तुम्हाला कधी भेटणार सुद्धा नाही आणि तुमची आठवण सुद्धा मी कधी काढणार नाही, पण आनंदी मला मात्र माझ्या प्रश्नाची उत्तरही मिळायलाच हवी. आणि त्या फोटोकडे तो रागाने पाहत असतो. आनंदी, तुम्ही मला असं न सांगता अचानक सोडून गेल्याच कशा? माझ्यावर तुम्ही इतक्या जीवापाड प्रेम करत होतात, मग माझ्याशिवाय तुम्हाला इतके वर्ष राहवलेच तरी कसे? खरंच मला मनापासून हेच वाटते की कोणीतरी नक्की हे करण्यासाठी तुम्हाला भाग पाडते.
नक्की असेच असेल आणि इतक्या 6 वर्ष झाले तरी तुम्हाला मला भेटूशी का वाटले नसेल? एकदाही नाही आणि अशी काय चूक केली होती की दुसऱ्या कुणाची तरी काही चूक होती? मला अगदी वेळ लागण्याची पाळी आली. आनंदी, मला माझ्या प्रश्नाची उत्तर हवी. त्यानंतर इकडे आनंदी सुद्धा ही आपल्या रूम मध्ये सार्थकचा फोटो घेऊन रडत असते आणि सार्थक सर, मी कितीही खूप प्रयत्न केले परंतु तुम्हाला मात्र विसरता मला येतच नाही. पण मला माहिती आहे की जो मार्ग मी निवडला तोच योग्य आहे ते, आणि त्याचीच आपल्या दोघांना सुद्धा गरज आहे. पण सार्थक सर, या सगळ्याचा खरंच खूप त्रास होतो मला. सार्थक सर, गेल्या 6 वर्षात असा एकही क्षण नव्हता की त्या दिवसात मला तुमची आठवण नाही आली म्हणून. तुमचा तो हसरा चेहरा आठवूनच इतक्या वर्ष मी जगू शकले. पण आता मात्र बास, त्यासाठी मला येथेच थांबायला हवे. पण त्यासाठी मात्र तुम्ही मला नाकारायला हवे. मग तरच मी तुमच्यापासून दूर राहण्याची हिंमत दाखवू शकते. तुमच्या मनात जे माझ्याबद्दल प्रेम आहे त्याची जागा मात्र आता रागाने घ्यायला हवी. सार्थक सर, मला माफ करा परंतु आता मात्र हे मला करावेच लागेल, कारण आता माझ्याकडे दुसरा असा कोणताच पर्याय राहिलेला नाही. आणि सार्थकचा फोटो आपल्या हृदयाशी धरून रडत असते. त्यानंतर इकडे सकाळ होते. मालती ही अण्णांसाठी चहा घेऊन येते. अण्णा मात्र हे टेन्शन मध्येच विचार करत असतात. अण्णांचे मात्र लक्ष नसते तेव्हा मालती त्यांना हा धक्का देते आणि चहा घ्या असे म्हणते आणि विचारते की तुमची झोप व्यवस्थित झाली नाही का? तेव्हा अण्णा म्हणतात की हो झाली. तर मालती म्हणते की खरं सांगतात का? पण मला तसे वाटत नाही. तेव्हा अण्णा म्हणतात की मालती काय करणार, इतक्या वर्षांनी आनंदी परत येईल असे कधीही वाटले नव्हते आणि आता ती आली तर हे सर्व असे होते. मालती म्हणते की तुम्हाला काय वाटते की काय व्हायला हवे होते? अण्णा म्हणतात की अगं, आपल्याला जे हवे असते ते कधी होते का? जे वाईट विचार आहे ते असे तांदळातील खड्यासारखे बाजूला फेकून द्यायला हवे होते आणि जे चांगले विचार आहेत ते असे तांदळासारखे. तेव्हा मालती अण्णांचा हात हातात धरते. तुमची सुद्धा हीच अपेक्षा होती की आनंदी सार्थक सरांना भेटल्यानंतर तिचा निर्णय नक्की बदलेन म्हणून. तेव्हा अण्णा म्हणतात, खरे सांगू का? हो, अशीच अपेक्षा होती. मालती म्हणते की मला सुद्धा तेच वाटत होते. पण आनंदीने मात्र निर्णय नाही बदलला. सुखदासाठी केवळ तिने हा निर्णय बदलला नाही, पण तिच्या डोळ्यात मात्र सार्थक रावांबद्दलचे प्रेम आज सुद्धा दिसते. पण सुखदासाठी तिथे प्रेम ती नाकारते. अण्णांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलेले असते. अण्णा म्हणतात की याला जबाबदार मालती मी आहे. तर मालती म्हणते की अहो, काही कसे बोलतात तुम्ही? असे स्वतःवर घेतले तर सर्व ठीक होईल का? अण्णा म्हणतात की या सगळ्याची सुरुवात तर माझ्यापासूनच झाली ना, कारण मी सार्थक सरांना पुढे जाण्याची सल्ला दिला नसता तर या गोष्टी इथपर्यंत गेल्याच नसत्यात. म्हणून अण्णा स्वतःला दोषी मानत असतात. तर मालती म्हणते की अहो, कशाला स्वतःला दोषी मानतात? हा सर्व नियतीचा खेळ आहे. तर अण्णा सुद्धा रडत म्हणतात की हो, पण एक बाप म्हणून मी सुद्धा विचार करायला हवा होता की माझी मुलगी आज ना उद्या नक्की परत येईल. पण उलट मीच सार्थक रावांना ती परत नाही येणार म्हणून पुढे जाण्यासाठी बळ दिलेत. पण माझ्या मुलीच्या सुखाच्या आड शेवटी मीच आलो. खरंच माझ्या हातातून खूप मोठे असे पाप घडले म्हणून अण्णा खूप रडत असतात. तर मालती म्हणते की हे पहा, हे जर पाप असेल तर या पापाची भागीदार मी सुद्धा आहे. कारण सार्थक रावांना आनंदीला विसरून पुढे जाण्याचा सल्ला मी सुद्धा दिला होता. त्यानंतर इकडे सार्थक आदर्श बरोबर बोलण्यासाठी बाहेर येतो. आदर्श मात्र एक्सरसाइज करत असतो. तेव्हा मात्र सार्थक तेथेच उभा असतो. परंतु जेव्हा आदर्श हा आपली पाठ ओळवतो तर त्याला मागे सार्थक दिसतो. तेव्हा सार्थकला तो विचारतो की अरे सार्थक, तुला काही बोलायचे होते का? तर सार्थक म्हणतो की हो, मला महत्त्वाचे बोलायचे होते. आणि म्हणतो की कसे सांगू तेच मला नाही कळत. तर आदर्श म्हणतो की अरे, तू जेव्हा सांगशील तेव्हाच मला कळेल ना, उगाच गोष्टी कॉम्प्लिकेटेड करू नको, स्पष्ट सांग की काय झाले ते. सार्थक म्हणतो की अरे बाबा, मी कॉम्प्लिकेटेड नाही करत, माझे नशीबच कॉम्प्लिकेटेड आहे. आदर्श म्हणतो की हॅलो, एक मिनिट, काय झाले इतके? सांगणार आहे की नाही तू आता? आणि प्लीज सार्थक, परत काही निगेटिव्ह असे बोलू नकोस. सगळे काही तुझ्या मनासारखे होते. सुखी खरंच खूप चांगली मुलगी आहे. तिचे सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझे सुद्धा तिच्यावर खूप प्रेम आहे. मग आता तुमचे लग्न तुमच्या मनासारखे होते, मग प्लीज आता. तर सार्थक म्हणतो की अरे भाई, आनंदी सापडली. ते ऐकून तर आदर्शला आणखीनच धक्का बसतो. आदर्श विचारतो की काय, आनंदी सापडली आणि कुठे? तर सार्थक म्हणतो अरे, सुखदाची ती मैत्रीण आहे ना, तीच आपली आनंदी आहे. आदर्श विचारतो की अरे एक मिनिट, तू हे काय बोलतोस? म्हणजे ती कल्याणी आपल्या सुखदाची मैत्रीण आहे, ती आनंदी जिने तुमचे लग्न जुळवले ती? अरे असे कसे होऊ शकते? तर सार्थक म्हणतो की अरे भाई, मी भेटलो तिला. आदर्श तर विश्वास ठेवायला तयार नसतो आणि विचारतो की सार्थक, आता काय करायचे? यातून कसा मार्ग काढायचा? सार्थक म्हणतो की तुम्हालाच का विचारतो? हेच विचारण्यासाठी मी तुझ्याकडे आलो होतो. मला सुचत नाही की मी काय करू ते, मग तूच मला सांग की मी काय करू ते. तेव्हा आदर्श तर विचारात पडतो आणि थांब, मी तुला विचार करून सांगतो.
त्यानंतर इकडे मालती ही रागानेच आनंदीच्या रूममध्ये येते. अण्णा म्हणतात की मालती प्लीज आत्ता बोलू नको. तेव्हा मालती ऐकायला तयार नसते आणि आनंदीला म्हणते की तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तुला जर कोणाची संबंध ठेवायचाच नसेल, तुला तुझा भूतकाळ आठवतच नसेल, तर मग तू आमच्याशी जी नाळ आहे ना ती सुद्धा तोडून टाक. अण्णा मालतीवर ओरडतात की मालती तू हे सर्व काय बोलतेस. तेव्हा मालती म्हणते की मी काहीही चुकीचं नाही बोलत. तेव्हा मालती आनंदीला म्हणते की तू आमची आनंदी नाही, तू कल्याणी आहेस. मग जा, तू जाऊन समाजसेवा कर, तुझ्या मार्गाने जा आणि सुखी राहा. तेव्हा आनंदी म्हणते की आई तुम्हाला आपलं नातं तोडण्यासाठी सांगते. मालती म्हणते की का नाही, सार्थक रावांबरोबर असलेले नाते तर तू तोडलेच, मग आमचं नातं तुझ्यासाठी इतके महत्वाचे का आहे. तेव्हा आनंदी म्हणते की आई कदाचित दादा आणि अण्णा मला भेटले नसते तर एक वेळेस ही गोष्ट मला जमली असती, पण इथे येऊन हा निर्णय घेणे खूप अवघड आहे माझ्यासाठी. मालती म्हणते की अगं आम्हाला बघून तुला असे वाटते, मग सार्थक रावांना बघून तुला का कसे वाटत नाही. ते सुद्धा तुला भेटलेत, मग तरी सुद्धा त्यांच्याबद्दल तुला काहीच वाटत नाही आणि तुला त्यांच्यापासून वेगळे व्हायचे. तेव्हा आनंदी म्हणते की आई सार्थक सरांचा प्रश्न वेगळा आहे. तर मालती म्हणते की काही असा वेगळा नाही, खरं तर तू हे मनापासून ठरवलेले नाही आणि तुला मनापासून असे वाटते की सार्थक सरांचे जे तुझ्या बरोबरचे नाते आहे ते कायमचे संपावे म्हणून. तेव्हा आनंदी म्हणते की आई मला काय वाटते हे आता तितके महत्वाचे नाही. तेव्हा मालती विचारते की आनंदी कुणासाठी महत्वाचे नाही. तेव्हा आनंदी म्हणते की माझ्या स्वतःसाठी ते महत्वाचे नाही. तेव्हा मालती म्हणते की अगं उद्या सार्थकराव आणि सुखदाच्या लग्नाची वेळ येईन, तुझे काय होईल याचा तू विचार केला का. आनंदी एकदा विचार कर की तुझ्या मनाची काय अवस्था होईल. तेव्हा आनंदी आपल्या डोळ्यात पाणी आणून म्हणते की आई मी स्वतः त्या दोघांची लग्नगाठ बांधेन. ते ऐकून तर अण्णा आणि मालती यांना तर धक्काच बसतो. त्यानंतर इकडे सुकी ही पोहे तयार करते. वृंदा आणि शलाका तर डायनिंग टेबलवर येऊनच बसलेले असतात. तर सुकी म्हणते की गुड मॉर्निंग आणि पोहे सर्वांसाठी तयार आहे, खाऊन घ्या. तेव्हा सुकी बाजूला जाते तर वृंदा ही शलाकाला म्हणत असते की सार्थक अजून आलेला दिसत नाही, म्हणजे तो लग्नाला जरी तयार असला तर नक्की काहीतरी गडबड मला वाटते. तेव्हा शलाका म्हणते की आई मला तसे नाही वाटत, कारण सुकता तर जाम खुश दिसते. तेव्हा सुकी म्हणते की वृंदा आंटी आणि शलाका काय झाले, माझे स्माइल तुम्हाला आवडत नाही का, माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला नाही बघवत का. आणि हो पोहे वाढू का घेताल ना. आणि तेवढ्याच सार्थक मागून आलेला असतो. तर सुकी ही खुश होऊन सार्थकला गुड मॉर्निंग करते. तेव्हा सुकी म्हणते की जरा आले म्हणून ती आतमध्ये जाते. तर शलाका ही मुद्दाम सार्थक समोर वृंदाला म्हणते की आई जरा सार्थक टेन्शन मध्ये दिसतो, त्याच्या चेहऱ्यावर तर स्माइल नाहीच. आणि ती सार्थकला विचारते की काय रे सार्थक लग्न होते तर तू खुश नाही का. तर सार्थक शलाकाकडे रागानेच बघत असतो. तर सुखदा सार्थकसाठी कॉफी घेऊन येते आणि सार्थक ही घे तुझी कॉफी असे म्हणता म्हणता घाईने ती कॉफी सार्थकच्या अंगावर सांडते. सार्थकला थोडेसे भासते. तेव्हा सार्थक इतका भडकतो, सुकी काय ग हे काय, तुला व्यवस्थित कॉफी सुद्धा देता येत नाही का. सुकी म्हणत असते की सॉरी अरे सॉरी चुकून झाले. घरातील सर्वजण सार्थकच्या मोठ्या आवाजाने बाहेर येतात. सार्थक म्हणतो की काय चुकून झाले, एकतर मला बाहेर काम होते, बाहेर जायचे होते, सर्व माझा शर्ट खराब करून जा टाकला. सुकी म्हणते की सार्थक सॉरी, अरे इतका का रागवतोस. तेव्हा सार्थक म्हणतो की हे मात्र बरे आहे की तू चुका करायच्या आणि आम्ही रिॲक्ट सुद्धा नाही करायचे. अक्कल दिली देवाने, जरा वापर कर. एक साधे काम तुला जमत नाही आणि म्हणतेस की इतका रिॲक्ट का करतो ते. तेव्हा सुकीला खूप वाईट वाटते. तर सुद्धा म्हणते की अरे सार्थक तू तुला किती बोलतोस. तर सार्थक रागाने आईला म्हणतो की तू तर मध्ये बोलूच नको. आणि सुखदाला म्हणतो की सर्व शर्ट तू माझा खराब केला. सुखदा पुन्हा त्याला सॉरी म्हणते. तर सार्थक म्हणतो की सॉरी काय सॉरी, मग चुका तरी कशाला करायच्या आणि नंतर सॉरी म्हणायचे, मी सर्वांचे ऐकून घ्यायचे. सुधा म्हणते की सार्थक अरे तू हे बरोबर नाही करत. तर सार्थक पुन्हा म्हणतो की आई तू प्लीज यामध्ये पडू नकोस. तेव्हा सुखदा पुन्हा सॉरी बोलून रडतच ती रूममध्ये निघून जाते. तर सुधा म्हणते की सार्थक तू पुन्हा तिला सॉरी म्हण, तू का तिच्यावर इतका रागावलास. तर सार्थक म्हणतो की का मी सॉरी म्हणू, मला काही गरज वाटत नाही तिला सॉरी म्हणण्याची, मला बाहेर जायचे, माझा शर्ट तिने खराब केला, तिची चूक आहे, मग मी कशाला तिला सॉरी म्हणू. शलाका आणि वृंदा हे सर्व बघून तर खूपच खुश होतात. त्यानंतर सार्थक तर रूममध्ये येतो शर्ट बदलण्यासाठी. तर आदर्श सुद्धा त्याच्या मागे येतो आणि सार्थक असे म्हणतो. तर सार्थक म्हणतो की भाई मला आत्ता काही बोलायचे नाही, आपण नंतर बोलूयात, आत्ता माझी इच्छा नाही. तेव्हा आदर्श त्याला विचारतो की काय झाले सार्थक, का तू असं वागतोस. तेव्हा सार्थक काही नाही. तर आदर्श विचारतो की सार्थक काय अडचण आहे मला सांग. सार्थक म्हणतो की मला स्वतःलाच माहिती नाही की मी तुला काय सांगू, मग मलाच माहिती नाही की मी का असे वागतोस, मला काय होते, कदाचित आनंदी माझ्याशी असे वागलात म्हणून मला असे होत असेल आणि मी तुला सांगतो की त्यांच्या
अशा वागण्यामागे नक्की काहीतरी मोठे कारण आहे आणि ते कारण मात्र मी शोधून काढणारच. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये लीना ही घरातील सर्वांसमोर म्हणत असते की जर सुखदाला हे कळाले की सार्थक सरांची आनंदी हीच कल्याणी आहे तर मग जे होईल ते होईल, पण मी सुखदाला हे सर्व सांगणारच. त्यानंतर इकडे सार्थक सुखदाची माफी मागण्यासाठी तिच्या रूम मध्ये येतो आणि सुखदा असे म्हणतो तर सुखदा म्हणते की सार्थक काही बोलू नकोस, जातो इथून. त्यानंतर सार्थक हा इकडे वर्तकांच्या घरी येतो आणि तो सर्वांसमोर आनंदीला म्हणतो की मला तुमच्याशी बोलायचे, मी विचारलेल्या प्रश्नाची तुम्हाला उत्तरं द्यावीच लागतील. आणि सर्वांसमोर आनंदीच्या हाताला धरून तो बाहेर घेऊन जात असतो. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.